तुमचा विश्वास आमची बातमी। या प्रभागाला पाणी नाहीये। तुमच्याकडेच येऊन किती वेळेस आंदोलन केलं, आमदार तुमच्याकडे येऊन गेले, पाण्याच्या टाकीवर सकाळी आमदार येऊन गेले, तरी पण तुम्ही अजून विचार करणार किती दिवस करणार? प्रभाग 31 मध्ये जो सत्यानाश चाललेला आहे, या महापालिकेचं सर्व कामकाज प्रभाग 31 मध्ये, पाण्याच्या टाक्या प्रभाग 31 मध्ये, फिल्टर प्लांट प्रभाग 31 मध्ये, कचरा डेपो प्रभाग 31 मध्ये, आणि सुविधा द्यायला प्रभाग 31 ला काय महापालिकेला लाज वाटून राहिली का? अधिकारी दुर्लक्ष करू राहिले, पूर्ण प्रभाग 31 मध्ये दुर्लक्ष करू राहिले। कचरा डेपोचं पाणी अक्षरशः पिण्यासाठी देते, अधिकाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे, याची लाज वाटायला पाहिजे याची। महापालिकेचे अधिकारी सिडको प्रभाग क्रमांक 31 मधील समस्यांवर भाजपाचे बाळकृष्ण शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली मोठं जनआंदोलन करण्यात आलं। भीषण पाणी टंचाई, खराब रस्ते, अपूर्ण लाईट आणि डिव्हायडरच्या समस्येला त्रस्त झालेल्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढला। या मोर्चात शेकडो महिलांनी पाण्याचे हंडे डोक्यावर घेत प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे। प्रभाग क्रमांक 31च्या वतीने जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन केलं होतं। प्रभाग क्रमांक 31 मध्ये ज्या पद्धतीने नवीन वस्ती डेव्हलप होते, त्या दृष्टिकोनातून महानगरपालिका कुठली उपाययोजना करत नाही। जर आता तुम्ही नवीन डेव्हलपमेंटमध्ये जर बघितलं, 5-5, 6-6 वर्ष झाले नवीन लोक नवीन वस्तीत नवीन घरात राहायला आले, पण आजही त्या ठिकाणी त्यांना जाण्यासाठी रस्ता नाही आहे, त्यांना स्ट्रीट लाईट नाही आहे, त्यांना पाण्याची लाईन नाही आहे, त्यांना घंटागाडी वेळेवर येत नाही। या मूलभूत सुविधांपासून हे महानगरपालिकेत लोक राहत असताना हे त्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। त्यामुळे या प्रभागामध्ये पूर्ण जनतेमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे। त्याच माध्यमातून हा भव्य असं आंदोलन या ठिकाणी उभारण्यात आलं। प्रभागामध्ये ज्या नवीन जुना एरिया जो आहे त्या ठिकाणी देखील पाण्याची मोठी प्रमाणात समस्या आहे। निश्चित जर आज आम्ही सर्व अधिकाऱ्यांना त्याबद्दल निवेदन दिलेलं आहे। जर या 8 दिवसामध्ये महानगरपालिकेने जर याच्यावर उपाययोजना केली नाही तर निश्चित नागरिक शांत बसणार नाही आणि नागरिकांच्याच माध्यमामधून भव्य असं जन आक्रोश आंदोलन प्रभाग क्रमांक 31च्या वतीने राजीव गांधी भवनवरती गेल्याशिवाय राहणार नाही। निश्चित मी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती करेन की प्रभाग क्रमांक 31 मध्ये लाईट, रस्ता, पाणी, ड्रेनेज ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या महानगरपालिकेने याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन प्रभाग क्रमांक 31च्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे। या मोर्चात पाथर्डी, सराफनगर, जायभावे नगर, ज्ञानेश्वर नगर, मुरलीधर नगर, स्वप्नपूर्ती नगर, स्वराज्य नगर आणि वासन नगर येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महिलांसह लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनीही या आंदोलनात सहभाग घेतला। महापालिकेचे अधिकारी पेलवत नाही जबाबदारी, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। मोर्चा दरम्यान पोलीस प्रशासनाने योग्य ती सुरक्षा व्यवस्था ठेवली होती। या आंदोलनात बाळकृष्ण शिरसाट यांच्यासह माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, माजी नगरसेवक भगवान दोंदे, त्र्यंबक कोंबडे, ॲडव्होकेट श्याम बडोदे, साहेबराव आव्हाड, दर्शन लड्ढा आदी नेते उपस्थित होते। त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली। महिलांनी प्रशासनाच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त करत दररोज पाण्यासाठी लांब जावे लागते, खराब रस्ते व अपूर्ण लाईटमुळे महिलांना रात्री सुरक्षित वाटत नाही असे सांगितले। विभागीय अधिकारी जयश्री बैरागी यांनी आंदोलकांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत 8 दिवसात प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले। मात्र आंदोलकांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत सुरक्षा रक्षकांना न जुमानता कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। आपलं शासन, तुमचा विश्वास आमची बातमी।